आप देख रहे हैं लोकशाही एक्सप्रेस न्यूज, जनता की आवाज। भाजपला अनेक लोक सोडून गेली होती, ते पुन्हा एकदा परतीच्या विचारावर आहेत। तसे लोकांनी संपर्क साधलाय का? संजय काका पाटील असतील, हर्षवर्धन पाटील असतील, संपर्कात आहेत तुमच्या? मी आणि भारतीय जनता पार्टीने, देवेंद्रजींनी, आमच्या केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने हे ठरवलं आहे की कुठल्याही नेत्यांना पार्टी प्रवेश घेताना स्थानिक भारतीय जनता पार्टी जोपर्यंत परवानगी देत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही पक्षप्रवेश करणार नाही। एक नंबर 2, महायुतीमध्ये कुठलाही मनमुटाव तयार होणार नाही याची काळजी आम्ही पक्षप्रवेश घेताना करणार आहोत। आमची महायुती महत्वाची आहे, त्यामुळे महायुतीला विश्वास द्यायचा आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक आमच्या नेतृत्वाला विचारात घेऊनच पक्षप्रवेश होणार आहे। शरद पवारांनी नाराजगी व्यक्त केली आहे, मित्र पक्षांवर त्यांच्या शिवसेना आणि काँग्रेसवर नाराजगी व्यक्त केली, कुठे समन्वय त्यांच्यामध्ये नाहीये। शरद पवार सुद्धा म्हणाले की मवियात जागा वाटपाचा जो घोळ झाला त्यामुळे हा सगळा पराभवाचा फटका बसला। हे बरं झालं त्यांनी मान्य करून टाकलं। कालपर्यंत ते मशीनवर दोष द्यायचे, ईव्हीएम वर दोष द्यायचे, आता वस्तुस्थितीवर आले आहे। त्यांनी आता थोडा अभ्यास केला दिसतो, अजून त्यांना अभ्यास करायची गरज आहे आणि त्यांनी अभ्यास करून काय चुकलं याचं आकलन जर योग्य केलं तर तुमची गाडी पटरीवर येऊ शकते। जसं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा ऍक्सिडेंट झाला, आम्ही काही चुका केल्या होत्या, त्या चुका आम्ही दुरुस्त केल्या, आम्ही जनतेपर्यंत गेलो, घरचलो अभियान केले, जनतेला विश्वासात घेतलं, जनतेला सांगितलं की डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राला विकासाकडे नेऊ शकतं। जनतेने आमचं म्हणणं ऐकलं आणि महायुतीला प्रचंड बहुमत दिलं। जनता ही यावेळेस कन्व्हिन्स झाली। खरं तर कन्फ्युजनचं राजकारण महाविकास आघाडीने केलं म्हणून लोकसभेला त्यांना मतदान मिळालं। आता जनतेला आम्ही कन्व्हिन्स केलं, आता आमच्या बाजूने जनता आली आहे। आता महाविकास आघाडी मात्र आपसातल्या वादामध्ये पेटलेली आहे, त्यांचं विजन नाही आहे, विकासाचं विजन नाही आहे, लाथाड्या सुरू झालेल्या आहे आणि पुढच्या काळामध्ये आमची महायुती आणि आमचं महाराष्ट्राच्या विकासाचं विजन हे आम्ही प्रभावीपणे काम करू आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करू। पण महाविकास आघाडी मात्र आता खऱ्या अर्थाने वस्तुस्थितीवर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे, हे चांगलं आहे। चंद्रपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम आहे, त्याला अध्यक्ष म्हणून स्वतः विजय वडेट्टीवार आहे, मात्र दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार हे पाहुणे म्हणून ते कार्यक्रमाला आमंत्रित होते, मात्र ते कुठेतरी नाराज आहेत म्हणून ते कार्यक्रमाला येत नाहीत असं त्यांनी सांगितलं। मला तिथे आता बाब सांगता येणार नाही, पण महाराष्ट्राच्या विकासाकरता जर महाराष्ट्र विकसित करायचा असेल तर पक्ष आणि विरोधी पक्ष या सर्वांना घेऊन निवडणुकीच्या राजकारणाच्या बाहेर निघून सर्वांना सोबत घेऊन आपण विकासाकरता काम केलं पाहिजे। हा महाराष्ट्र महत्वाचा आहे, महाराष्ट्राची जनता महत्वाची आहे, त्यामुळे आता आम्हाला हेवे दावे सोडावे लागतील, पार्टी विपक्ष सोडावा लागेल आणि विकासाच्या कामातून आपल्याला महाराष्ट्र पुढे न्यावं लागेल आणि त्यामुळे असे कार्यक्रम घेतले। उद्या पवार साहेबांनी देवेंद्रजी एका व्यासपीठावर आले, त्याला काय अडचण आहे? उद्या उद्धव ठाकरे आणि कोणी आपले देवेंद्रजी एका व्यासपीठावर आले, विकासाच्या व्यासपीठावर कुठलाही प्रॉब्लेम नाही। राजकारणाचे आमचे अड्डे वेगळे आहे, राजकारणाचे आमचे व्यासपीठ वेगळे आहे, पक्षाचे व्यासपीठ वेगळे आहे, पण महाराष्ट्राच्या विकासाकरता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे। खबर देखने के लिए शुक्रिया। खबर कैसी लगी कमेंट बॉक्स में अवश्य लिखें और ऐसी खबरें देखने के लिए हमारे चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और शेयर करना ना भूलें। धन्यवाद।